आम्ही निघालोय बाहेर पिकनिकसाठी म्हटलं तरी चालेल, पण आम्ही कुठं निघालो हे नंतर सांगतो. आम्ही सर्व मैत्रिणी निघालो, बाकीच्या मैत्रिणी रिक्षामध्ये बसलेत. आमची तिघीसाठी रिक्षा यायला लागलेली आहे आता. तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदाचा जावो. पुण्याच्या स्टेशनवर आम्ही पोचलो, स्वारगेटला नाही, स्टेशनला नाही, स्वारगेटला. तर तिथे एक बाबा होते बघा, ते इतके म्हणजे सगळ्यांना पैसे मागत होते हात पसरून. यांना मुलं वगैरे जर असतील आणि त्यांचे वडील जर असे पैसे मागत असतील, धिक्कार आहे अशा मुलांचा, काही उपयोग नाही अशा मुलांचा. तर प्रत्येक असं काहीतरी हात खिशामध्ये घालताना त्यांचं लक्ष जात होते, मला पैसे देतात काय की म्हणून. तर वाईट वाटलं खूप मला. स्वारगेटला बसले होते ते, असे पैसे मागत होते. गाड्या थांबलेल्या होत्या सगळ्या स्वारगेटला आणि ते तिथेच बसले ते बाबा, सरकत होते इकडे तिकडे. आम्ही साताऱ्याला पोहोचलो आणि आता रहमतवाडी ना, रहमतपूरला चाललोय मैत्रिणीच्या शेतात आणि तिथून यमाई देवीला जाणार आहे. तर आम्ही सर्व मैत्रिणी आहेत बघा. कुठे चाललोय आपण? मी जे फोन केला तर कोणाचा नंबर होता? 72 तुमचा आहे का? आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी आलोय. कविता जाधव आहे, नेहरगाव ना, नेहरवाडी गावाचं नाव आहे. रहमतवाडी गेलं ते रहमतपूर. आम्ही आलेलो आहोत. तर बघा आता ह्यांनी काय करायला बघा आतमध्ये. त्यांचं घर असं आहे बघा, छान आहे घर. ती बाहेरचा रस्ता आहे का आपण आम्ही आलेलं? दाखवायला आम्ही इथून आलो. आम्ही दारामध्ये चिक्कूचं झाड आहे त्यांच्या. आणि त्यांचं शेतामध्येच घर आहे बघा. याप्रमाणे चिक्कू आलेले आहेत. हे बघा असं आहे, इथं शेत आहे बघा, छान आहे. त्याची तयारी त्यांनी पूर्ण केली होती. आम्ही घरी पोचलो त्यांच्या. नेहरवाडी म्हणून गाव आहे रहमतपूरच्या पुढे, छोटंसं गाव आहे. खूप छान गाव आहे. शेती वगैरे असल्यामुळं, स्वतःचं घर, छान बंगला असल्यामुळं छान वाटतं. आम्ही सगळेजण जेवणाची तयारी करत होते आणि एकटे ह्या बाईसाहेब इकडे देवाच्या समोर येऊन पाया पडत होते. कोणाचंच लक्ष नव्हतं. मग जेवणाची तयारी चालली होती. तर आमच्या दोघींचा उपवास असल्यामुळं आम्ही साईडला बसलो आणि बाकी एकादश होती आमची त्या दिवशी, व्रत होता आणि बाकी सर्व त्या टेबलावर बसले. छान जेवण केलं होतं, बासुंदीचं जेवण वगैरे होतं. आम्ही उपवास असल्यामुळं नाही खाल्लं. आम्हाला पापड वगैरे त्याने करून ठेवते. आम्ही घरनं पण डब्बा घेतला होता, त्याच्यामुळं त्यांना करू नका म्हटलं होतं. अशा प्रकारे आमचे मस्तपैकी एन्जॉय केला मी. गेल्यावर मला पण थोड्या वेळाने काय झालं नाही, पण नंतर मला गेल्यावर मी चांगली होती बरं का. म्हणजे जेवण वगैरे झालं तर मग थोड्या वेळाने मला ताप यायला चालू झाला. तिथं माहीत नाही काय झालं ते. झोपले होते मी थोड्या वेळ जेवण केल्या दमल्यामुळं, किंवा प्रवासात थकून आल्यामुळं अगोदरच मी दमले असेल. चर्चा चालली होती, हे घ्या ते घ्या. मस्त त्यांनी स्वागत केलं जेवणाचं करत. मैत्रिणी असाव्या तर अशा असाव्या, एकमेकाच्या घरी जावं, एकमेकांचं स्वागत करावं, जेवण बनवावं. दुसऱ्या आयुष्यामध्ये आपण काही घेऊन जाणार नाही, पण मैत्रीचं एक असं वेगळंच नातं असतं की जीवाला जपणारी,
दुःख सांगणारी, आपल्याला समजून सांगणारी, दुःखावर आपले पुंकर घालणारी अशी मैत्रीण पाहिजे. मग मी खिचडी आणली होती 2 डबे, आमच्या मॅडमला आवडते म्हणून. मॅडम सगळ्यांना घ्या घ्या करत करते, कोणी म्हणते घ्या, कोणी म्हणते नको. चला मग अशा प्रकारे आमचे सगळं जेवण वगैरे झाली. जेवण झाल्यानंतर मग थोड्या वेळाने आम्ही यमाई देवीला सुद्धा निघालो. तिथून आम्ही यमाई देवीचं मंदिर सुद्धा खूप सुंदर, खूप जुनं मंदिर, पण ऊन खूप झाल्यामुळं हे देखो सबके पैर 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 भाज रहे। हे देखो सबके पैर भाज रहे। खूप जुनं मंदिर आहे. आईचं दर्शन पाहिजे, थोडा त्रास पण पाहिजे. हाँ हे देखो हम सातारामध्ये औंध येथे यमाई देवीच्या मंदिरला आलोय सगळेजण. खूप जुनं मंदिर आहे हे बघा, मस्त मंदिर आहे, जुनं मंदिर आहे खूप. ओटीचं सामान, फुटाणे, हळदी, कुंकू, फुलं नाही दिली तुम्ही? फुलं नाही देतात आता, फुलं नसतीलच. फुलं आवाज द्यायला तिथं बाहेर होते फुलं. इथं ले ना एक अनिता तिथे पाया पडायला, तिथे परत चोरी आहे ना, तिथे बरोबर होतं पाया पडायला. छान आहे ना. हे सगळं बंगल्यात मूर्त्या. कशी बघा ही मूर्ती, बुद्धाचीच मूर्ती. त्याच्या बाजूनी असे नाग आहेत, 5 फणीचे, 7 फणीचे नाग आहेत. खूप म्हणजे पुरातन कालाच्या मूर्त्या आहेत. तिकीट नाही.